हॅलो अँड वेलकम वन्स अगेन. आपण बघतो टॉपिक मॅथमॅटिकल मेथड्स, त्याच्यामध्ये स्केलर्स अँड वेक्टरचा स्टडी करतो आहे. लास्ट लेक्चरला आपण काही वेक्टरचे रूल्स किंवा लॉज बघितलेले होते. आजही आपण ते कंटिन्यू करूया. आज आपण बघूया लॉ ऑफ पॉलिगॉन. लॉ ऑफ पॉलिगॉन ऑफ वेक्टर्स ॲडिशन. वेक्टर्स ॲडिशन सिंपल पॉलिगॉन बघायचा आहे. पॉलिगॉन म्हणजे 5 साइड्स असलेला एक जॉमेट्रिकल शेप असं म्हणूया. ट्रायंगल कसा 3 शेप असतो, स्क्वेअर पॅरलोग्राम असतो, तसा पॉलिगॉन असतो ज्याला 5 साइड्स असतात. ओके, सो सिंपल आहे. पहिल्यांदा काय करायचं, 5 साइड्समधल्या 4 साइड्स काढायच्या. लाईक दिस. दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड अँड दिस वन इज फोर्थ. बघा मी 4 साइड्स ड्रॉ केलेल्या आहेत. याला आपण नाव देऊया P1 बार, याला देऊया P2 बार, याला देऊया P3 बार आणि याला देऊया P4 बार. ओके, सो 4 साइड्स झाल्या. तर जी शेवटची साईड असेल ती रिझल्टंट असेल. बघा म्हणजे इथून इथपर्यंत आपण बघा स्टार्टिंग इथं केली आणि एंड इथं केला ना. ओके, सो याला आपण म्हणूया P5 बार. ओके, सो द रूल इज लाईक this P5 bar is nothing but resultant vector and this is addition of all these. It means P1 bar plus P2 bar plus P3 bar plus P4 bar. Now this is the statement of the law of polygon. Okay, it means what? If the sides of incomplete पॉलिगॉन म्हणजे 4 साइड्स, इफ द साइड्स ऑफ इनकम्प्लीट पॉलिगॉन रिप्रेझेंट्स इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, म्हणजे वेक्टर मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, देन द किंवा देअर रिझल्टंट इज गिवन बाय, त्यांचा रिझल्टंट कोणी दिला जाईल, इज गिवन बाय रिमेनिंग साइड ऑफ पॉलिगॉन, म्हणजे लास्ट ना 5 नंबर, इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, कारण तो पण एक वेक्टरच आहे ना. बट स्टार्टिंग from tail of first side and ends on head of fourth side किंवा वेक्टर, फोर्थ वेक्टर. बघा काय झालं. सो 1 2 3 4 आणि सगळ्यांचा मिळून हा काय झाला, रिझल्टंट झाला. आता हे इक्वेशन लिहिलंय आपण, ठीक आहे, पण हे ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन पण आपण प्रूव्ह करू शकतो. बघा मला सांगा, हा पहिला वेक्टर आहे, हा दुसरा वेक्टर, तर यांचा रिझल्टंट हा असेल. दिस इज द रिझल्टंट ऑफ दिस 2. सो हा कोण असेल, P1 बार प्लस P2 बार. चालेल. ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन बघा ह्यामध्ये आपण जर यूज केलं तर. आता बघूया की हा समजा पहिला वेक्टर आहे आणि हा दुसरा वेक्टर आहे, तर पहिला अधिक दुसरा म्हणजे कुठला असतो, हा तिसरा असतो. बघा सो हा जो आहे तिसरा म्हणजे कोण झाला, P1 बार प्लस P2 बार प्लस P3 बार. कळतंय का बघा. पुन्हा आपण याच्यामध्ये ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन यूज करूया. सो हा पहिला वेक्टर, हा दुसरा वेक्टर इज इक्वल टू हा तिसरा वेक्टर. काल आठवतंय कालचं ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन, पहिला वेक्टर दुसरा वेक्टर इज इक्वल टू तिसरा वेक्टर. पहिल्याचं टेल आणि दुसऱ्याचं हेड ज्याला जोडलं जातं तो रिझल्टंट असतो ना. सो हा पहिला म्हणा, दुसरा म्हणा, हा तिसरा मिळाला, किंवा हा पहिला म्हणा, दुसरा म्हणा, तिसरा मिळाला, किंवा हा पहिला म्हणा, दुसरा म्हणा, तिसरा मिळाला. सो हा जो तिसरा मिळेल तो काय मिळेल, पहिल्याची आणि दुसऱ्याची ॲडिशन. मग पहिला कोण आहे, P1 प्लस P2 प्लस P3, दुसरा कोण आहे, P4. सो ह्या सगळ्यांची काय होईल, ॲडिशन होईल. सो दिस इज नथिंग बट द P5. सो जर या ट्रायंगलमध्ये आपण ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन वापरलं तर हे इक्वेशन मिळतंय का, मिळतंय. सो दिस इज द प्रूफ ऑफ वेक्टर लॉ ऑफ किंवा पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. काय अर्थ सांगितला बघा,
पॉलिगॉन कन्सिडर करा. सो पॉलिगॉन म्हणजे 5 साईड्स असतात जॉमेट्रिकल शेपच्या. 5 साईड्समधल्या पहिल्या 4 साईड्स म्हणजे 4 वेक्टर्स म्हणा. सो 4 वेक्टर्सला नावं पण आपण दिलेली आहेत P1, P2, P3, P4. ह्या 4 वेक्टरचे ॲडिशन करा. सो 4 वेक्टरची आपण इथे ॲडिशन केली. सो 4 वेक्टरची ॲडिशन इज इक्वल टू काय झालं, जो शेवटचा वेक्टर असेल 5 नंबरचा पॉलिगॉनचा तो असेल. म्हणजे इक्वेशन आपल्याला काय मिळालं, P5 बार इज इक्वल टू P1 बार P2 बार प्लस P3 बार प्लस P4 बार. सो दिस इज नथिंग बट द लॉ ऑफ पॉलिगॉन ऑफ वेक्टर्स ॲडिशन किंवा वेक्टर ॲडिशन. पुरअप करू. ओके, चला अजून पुढचे लॉज बघायचे आहेत. बघा, हा झाला आपल्या आजच्या लेक्चरचा पहिला पॉईंट, लॉ ऑफ पॉलिगॉन ऑफ वेक्टर्स. नेक्स्ट आपण बघूया लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ वेक्टर्स. व्हेरी इम्पॉर्टंट, लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ वेक्टर्स. पॅरलोग्राम म्हणजे थोडक्यात समोरासमोरील बाजू ज्याच्या एकमेकांना पॅरलल असतात ना, समोरासमोरील. ओके, सो लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ वेक्टर्स. हा वेक्टर काय सांगतो बघा. पहिल्यांदा मी तुम्हाला जॉमेट्री दाखवतो आणि मग त्याच्यावरून आपण स्टेटमेंट तयार करूया. ठीक आहे. इफ 2 वेक्टर्स ऑफ सेम टाइप स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉइंट. हा स्टार्टिंग पॉइंट आहे. सो हा एक वेक्टर इकडं स्टार्ट झाला, हा एक वेक्टर इकडं स्टार्ट झाला. याला नाव दिला मी P बार आणि याला नाव दिलं मी Q बार. इफ द 2 वेक्टर्स ऑफ सेम टाइप स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉइंट then their resultant is, then त्यांचा रिझल्टंट हा कोण असतो, then their resultant is the vector starting from the same point. म्हणजे जे 2 वेक्टर जिथून स्टार्ट झाले होते तिथूनच स्टार्ट होतो तो म्हणजे त्यांचा कोण असतो, रिझल्टंट असतो. सो याला मी नाव देतो R बार. बघा स्टेटमेंट काय म्हटलं, इफ 2 वेक्टर्स of same type starting from same point, okay, then their resultant in magnitude direction किंवा वेक्टर म्हणा सरळ, then their resultant vector gives the, then their resultant vector gives the, resultant vector is starting from the same points of these vectors which is diagonal. तो जो रिझल्टंट आहे तो कोण आहे बघा, डायगोनल ऑफ पॅरलोग्राम. बरोबर आहे का बघा. इफ द 2 वेक्टर्स ऑफ सेम टाइप स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉइंट, आणि हे 2 वेक्टर्स काय आहेत, 2 साइड्स आहेत कुणाच्या, पॅरलोग्रामच्या. आता पॅरलोग्राम म्हणजे काय बघा, अजून आपण जॉमेट्री तयार करायला. आता फक्त काय सांगितलं की आपण P बार आणि Q बार म्हणजे कोण असतो, R बार असतो. सो दॅट इज P बार प्लस Q बार इज इक्वल टू R बार. हे कोण सांगतोय, लॉ ऑफ पॅरलोग्राम सांगतोय. ओके, मग आता हे आपल्याला याच्यावरून प्रूफ करायचं. मग काय करायचं, तर हा Q बार आहे तसाच इथे ड्रॉ करायचा. सो हा ड्रॉ केला, हा कोण झाला, पुन्हा Q बार तयार झाला, आणि हा P बार आहे तो इथे ड्रॉ करायचा. सो हा P बार तयार झाला. लक्षात आलं का बघा. सो दिस इज द जॉमेट्री. सो हीच डायग्राम आता काय करूया, आपल्याला आता हे प्रूफ करूया, आधी प्रूफ करून दाखवूया. तर प्रूफ कसं करायचं बघा, सिंपल. हा स्टार्टिंग पॉईंट आहे. समजा 2 वेक्टरमध्ये किंवा हा जो रिझल्टंट वेक्टर आहे हा काहीतरी अल्फा इतक्या अँगलवरती आहे, कोणापासून, P बारपासून. ओके, आणि Q बारपासून तो
बीटा इतक्या अँगलवरती असं आपण म्हणूया, आणि 2 व्हेक्टरमध्ये अँगल आहे तो थीटा अँगल आहे असं आपण म्हणूया. बघा 2 व्हेक्टरमधला अँगल झाला तो म्हणजे थीटा झाला. ओके, आधी आपण हे प्रूव्ह करूया की आर बार इज इक्वल टू पी बार प्लस क्यू बार कसं असतं. आता बघा जर हा ट्रायंगल आपण सेपरेट ड्रॉ करूया, यातला हा ट्रायंगल मी नाव देतो ह्याला 0 नाव देतो किंवा ओ, याला म्हणतो ए, याला म्हणतो बी, याला सी म्हणूया. ओके, सो मला सांगा मी ट्रायंगल ड्रॉ करतो, ट्रायंगल ओ ए सी ड्रॉ करतो. बघा चालेल का? ओ ए सी चेक करा, हा कोण आहे पी बार आहे, हा कोण आहे क्यू बार आहे आणि हा कोण आहे आर बार आहे. ओके, मला सांगा इन ट्रायंगल ओ ए सी जर आपण ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन यूज केला तर काय होणार, पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू आर बार. सिंपल प्रूफ दिसतोय. म्हणजे हा प्रूफ करण्यासाठी आपल्याला काय काय करायला लागलं तर ओ बी बार जो आहे तोच इकडे ड्रॉ करायला लागला, म्हणजे कोण ए सी बार म्हणजेच कोण क्यू बार, आणि ओ ए बार जो आहे तो कुणासारखा आपल्याला म्हणजे पॅरलल ड्रॉ करायला लागला बी सी बार म्हणजेच कोण पी बार. सो ह्या 2 स्टेप केल्याने आपण ह्या ट्रायंगलमध्ये ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन वापरला आणि काय केलं की हा जो आपला प्रूफ आहे पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू आर बार, हा प्रूफ आपण तिथं दिला. ही झाली पहिली स्टेप लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ वेक्टर्समध्ये. समजलं, समजा 2 वेक्टर्स ज्या की पॅरलोग्रामच्या साईड्स आहेत, सेम पॉईंटपासून चाललेले असतील तर त्यांचा रिझल्टंट हा त्या पॅरलोग्रामचा डायगोनल असतो. डायगोनल म्हणजे थोडक्यात हायपोटेनियस सारखं म्हणतो ना आपण. सो आर बार इज द डायगोनल, सो पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू आर बार. सो दिस इज द प्रूफ ऑफ लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ वेक्टर्स. याच्यामध्ये अजून 2 स्टेप्स आहेत. ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय आहे, हा जो आर बार दिसतोय हा रिझल्टंट वेक्टर आहे ना, तर ह्या रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड काढलं जातं. ओके, सो सेकंड स्टेप काय असेल बघा, मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर आर बार. मग मॅग्निट्यूड आपण कसं लिहितो, मॉडमध्ये आर बार लिहितो ना किंवा फक्त आर लिहितो. म्हणजे आपल्याला आर बार मॉडमध्ये किंवा फक्त आरची व्हॅल्यू काढायची, म्हणजे काय म्हणायचं मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर. कुठल्याही वेक्टरचा मॅग्निट्यूड म्हणजे काय ते लेटर फक्त ना, समजा ए बार असेल, पी बार असेल तर पी त्याचं मॅग्निट्यूड झालं, क्यू बार असेल तर त्याचं क्यू मॅग्निट्यूड झालं, आर बार असेल तर त्याचं मॅग्निट्यूड फक्त आर झालं. सो आपल्याला आता काय काढायला लागेल, दुसरी स्टेप आरची व्हॅल्यू काढायला लागेल. सो आर मीन्स व्हॉट, मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट वेक्टर. मग आता काय केलं जातं बघा, हा आर बार काढायचा असेल तर आर बार साहजिकच कोणावर डिपेंड आहे, पी बार आणि क्यू बारवरती डिपेंड आहे. आता मॅग्निट्यूड कसं काढलं जातं बघा, तर हीच डायग्राम पुढं कन्सिडर केली जाते. बघा पहिल्यांदा मी पॅरलोग्राम ड्रॉ करून घेतो. दिस इज द पॅरलोग्राम. हीच लाईन पुढे मी एक्सटेंड करतो आणि या लाईनवरनं या लाईनवरती एक नॉर्मल टाकतो. चालेल, 90 डिग्री चालू शकतो. आता नाव देतो बघा मी, हा आपला आहे ओ, हा आपला आहे बी, हा आहे आपला बी, हा आहे सी, ओ ए बी सी, आणि मी ह्याला नाव देतो डी नाव देतो. चालेल, हा आपला अँगल आहे तो थीटा अँगल आहे 2 वेक्टरमधला. मग हा सुद्धा अँगल किती असेल, थीटा असेल. ओके, आणि हा जो आपला आहे ओ सी जो की आपला रिझल्टंट वेक्टर आहे. चालेल का? बघा हीच डायग्राम मी इथे ड्रॉ केली अशी. चालेल, आता बघा ह्या डायग्राममध्ये काय काय आपल्याला दिसतंय. पहिल्यांदा हा ट्रायंगल दिसतो ए डी सी दिसतोय, हा ट्रायंगल सगळ्यांना. ह्या ट्रायंगलमध्ये आपण साइन थीटा आणि कॉस थीटा लिहून ठेवूया. सो साइन थीटा लिहितो मी. साइन थीटा म्हणजे काय, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. सो देअरफॉर सी डी इज इक्वल टू मी लिहून ठेवतो ए सी साइन थीटा लिहून ठेवतो. चालेल का? बघा चालेल, हेच मी असं लिहू का बघा, देअरफॉर सी डी इज इक्वल टू ए सी. ए सी म्हणजे हा कुठला वेक्टर आहे बघा, क्यू बार आहे ना, म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड काय असेल, क्यू असेल. सो क्यू साइन थीटा लिहितो मी. ही पुढे व्हॅल्यू आपल्याला लागणार आहे सी डीची. सो आपण सी डी किती लिहिला,
क्यू साइन थिटा. तसंच कॉस थिटा वापरूया त्याच ट्रायंगलमध्ये. कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू ॲडजेसंट एडी अपॉन हायपोटेन्यूस AC. देअरफॉर एडी इज इक्वल टू काय लिहितो बघा मी, AC कॉस थिटा. AC कॉस थिटा. देअरफॉर एडी किती मिळालं आपल्याला बघा. पुन्हा AC म्हणजे काय लिहूया आपण, क्यू कॉस थिटा लिहूया. सो ही एडीची व्हॅल्यू आपण काढून ठेवली. पहिली स्टेप काय केली, ट्रायंगलमध्ये. मी इकडचं रफ करतो आता, त्याची काय गरज नाही आहे. बघा पहिल्यांदा काय केलं, दोन व्हॅल्यूज काढून ठेवल्या. एकदा साइन वापरलं सिंपल, एकदा कॉस वापरलं. याला आपण P म्हणलेला आहे, याला आपण Q म्हणलेला आहे, याला आपण R म्हणलेला आहे. वेक्टर साईज म्हणजेच त्यांचे मॅग्नेट्यूड व्हॅल्यू किंवा PQRच असणार आहेत ना. सो मॅग्नेट्यूड व्हॅल्यूज मी लिहून ठेवल्या. सो पहिल्यांदा CD काढलं, नंतर AD काढलं. मी आता काय करतो, इन ट्रायंगल ODC, लुक ॲट ODC. ODC हा जो ट्रायंगल दिसतोय, या ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरस यूज करूया. यूज पायथागोरस थेरम. ओके, सो पायथागोरस थेरम काय सांगेल बघा. देअरफॉर OC स्क्वेअर इज इक्वल टू, बघा हायपोटेन्यूसचा स्क्वेअर ना, कर्णचा स्क्वेअर, ॲडजेसंट आणि ह्या साईडचा बेस आणि हाईटचा स्क्वेअर ना. सो OD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. काय केलं बघा मी, ODC हा जो ट्रायंगल दिसतो, ह्या ट्रायंगलमध्ये काय केलं, सिंपल पायथागोरस थेरम यूज केला आणि हे इक्वेशन लिहून ठेवलं. मग आता देअरफॉर OC स्क्वेअर इज इक्वल टू, आता OD चेक करा. OD म्हणजे ॲक्च्युली कोण आहे, OA आणि ADचे ॲडिशन आहे. OA प्लस ADचे ॲडिशन यांचा स्क्वेअर प्लस एक आहे इकडं पुढं CD स्क्वेअर. हे सॉल्व करूया आपण. सो OA स्क्वेअर प्लस ट्वाइस OA AD प्लस AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. आता AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर चेक करा. AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. पुन्हा या ट्रायंगलमध्ये पायथागोरस वापरलं तर AC स्क्वेअर मिळेल ना. सो इज इक्वल टू OA स्क्वेअर प्लस ट्वाइस OA AD प्लस AC स्क्वेअर मिळेल. म्हणजे याच्याबद्दल आपण इथे लिहूया वाटल्यास. AC स्क्वेअर म्हणजे काय, तर AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. ह्या ट्रायंगलमध्ये पायथागोरस वापरला. समजते सगळ्यांना. सो आपल्याला इक्वेशन कुणाचं मिळतं आहे, देअरफॉर दिस इज द OC स्क्वेअर. ओके, आता चेक करा. देअरफॉर OC म्हणजे कोण आहे, R आहे. सो R स्क्वेअर. OA म्हणजे कोण आहे, P म्हणजे P स्क्वेअर प्लस ट्वाइस OA म्हणजे कोण आहे, P प्लस सॉरी इंटू AD म्हणजे कोण आहे, Q कॉस थिटा प्लस AC म्हणजे कोण आहे, Q आहे, म्हणून Q स्क्वेअर. चालेल का बघा. सो देअरफॉर R स्क्वेअर इज इक्वल टू P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस ट्वाइस PQ कॉस ऑफ थिटा. पण आपल्याला पाहिजे कोण, R पाहिजे. सो हे सगळं स्क्वेअर रूटमध्ये घालवा. सो P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस ट्वाइस PQ कॉस ऑफ थिटा. आली का ही R ची व्हॅल्यू. सो दिस इज मॅग्निट्यूड, दिस इज मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर R बार. म्हणजे हाच असा लिहिला तरी सुद्धा चालतो. सो दिस इज व्हॉट, दिस इज आवर सेकंड स्टेप, दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर R बार. आणि तो किती असतो, तर मी म्हटलं होतं ना P आणि Q वरती डिपेंड असतो. तर कसा डिपेंड असतो बघा. सो अंडर रूटमध्ये P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस ट्वाइस PQ कॉस थिटा. म्हणजे समजा तुम्हाला दोन वेक्टर्स दिले असतील, दोघांमधला अँगल दिला असेल, तर दोघांचा रिझल्टंट काढा म्हटलं तर मॅग्निट्यूड रिझल्टंट काढा म्हटलं, रिझल्टंटचा मॅग्निट्यूड काढा म्हटलं तर हा फॉर्म्युला वापरला जातो. मग थिटावर पण डिपेंड आहे ना. अगदी जर थिटा 90 असेल तर हे सगळं निघून जाणार बघा, कारण कॉस 90 0 होतं ना.
सो सगळं निघून जाणार, मग राहणार काय फक्त पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर राहणार. सो दिस इज नथिंग बट द रिझल्टंट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आर बार. ही झाली दुसरी स्टेप. समजलं? पहिली स्टेप आपण लॉ ऑफ पॅरलोग्राम लिहिला आणि दुसरी स्टेप आपण जो काही रिझल्टंट आहे त्याचं मॅग्निट्यूड फाइंड केलं. आता तिसरी स्टेप काय करायची बघा. आता तुम्ही इथं हे साइन कॉस वगैरे सगळं लिहून ठेवलेलं आहे. सो मी आता काय करतो, तिसरी स्टेप बघा, डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर असं म्हटलं जातं. डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर आर बार, तिसरी स्टेप आहे. आता डायरेक्शन म्हणजे काय, रिझल्टंट वेक्टर हा आपण मग काय अल्फा म्हणलं होतं ना ह्याला, जो पी बारला नाही याला बीटा म्हणलं होतं, पण ह्यातला अल्फा महत्त्वाचा आहे. ओके, सो अल्फा म्हणजे काय, रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन. सो टॅन अल्फा वापरतो मी, टॅन अल्फा. सो टॅनचा फॉर्म्युला काय असतो, अपोजिट अपॉन ॲडजस्टंट ना. सो ह्याच ट्रायंगलमध्ये ओडीसीमध्ये जर अपोजिट बघितला तर सी डी आहे आणि ॲडजस्टंट बघितला तर ओ डी आहे. म्हणजे थोडक्यात सी डी अपॉन काय आहे, ओ ए प्लस ए डी. चालेल का? सो देअर फोर टॅन ऑफ अल्फा किती येणार बघा. सी डी म्हणजे काय, सी डी वेर इज सी डी, सी डी बघा क्यू साइन थीटा अपॉन ओ ए कोण आहे पी प्लस ए डी कोण आहे क्यू कॉस थीटा. सो देअर फोर अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू cos theta. So this is alpha, or this is nothing but the direction of resultant vector, that is tan alpha is equal to q sin theta upon p plus q cos theta. जसा अल्फा लिहिलेला आहे तसाच बीटा ही लिहिला जातो. फक्त काय करायचं, बीटामध्ये इथं हा बीटा आहे, क्यूच्या ऐवजी पी आणि पीच्या ऐवजी क्यू लिहायचं, एवढाच फरक करायचा. पण ह्यातला महत्त्वाचा अल्फा आहे. सो बीटा किती येणार मग सांगा, टॅन इनवर्स अल्सो म्हणा बीटा इज इक्वल टू पी साइन थीटा अपॉन क्यू प्लस पी कॉस थीटा. फक्त पीची आणि क्यूची काय करायची, रिप्लेसमेंट करायची, बाकी साइन थीटा आणि कॉस थीटा आहे तसंच ठेवायचं. सो दिस इज आवर थर्ड स्टेप, दॅट इज डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर. समजलं का बघा. सो 3 स्टेपमध्ये आपण सध्या तरी आन्सर बघितलेलं आहे. पहिली स्टेप आपण पॅरलोग्राम जो लॉ होता तो प्रूव्ह केला, आर बार इज इक्वल टू पी बार प्लस क्यू बार. दुसऱ्यामध्ये आपण रिझल्टंट काढलं. हे सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला हा आणि हा लक्षात येते. सो याला म्हटलं जातं रिझल्टंट, मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट वेक्टर, आणि याला म्हटलं जातं डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट वेक्टर. सो दिस इज आवर सेकंड पॉईंट ऑफ टुडेज लेक्चर, दॅट इज लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ वेक्टर्स. समजलं का बघा व्यवस्थित सगळ्यांना. करू करप मी हे काही शंका असतील तर त्या वेळेला लिहून ठेवा, त्या शंका आपण पुन्हा इन डिटेल बघूया. चला मी हे रब करतो. पुढचा पॉईंट बघूया आपण. आता याच्या स्टडी केसेस अगदी सिंपल बघूया बघा. तर मी तुम्हाला काय म्हटलं की पहिल्यांदा ह्या ज्या मॅग्निट्यूडच्या व्हॅल्यू ज्या आहेत, ह्या मॅग्निट्यूडच्या व्हॅल्यूमध्ये आपण स्टडी केसेस डिफाईन करू शकतो. सो केस फर्स्ट बघा, इफ थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. थीटा म्हणजे काय, पी बार आणि क्यू बारमध्ये अँगल आहे. थीटा इज अँगल बिटवीन पी बार अँड क्यू बार. आठवते डायग्राममध्ये थीटा. मग मॅग्निट्यूड काय येणार सांगा. सो आर इज इक्वल टू फॉर्म्युला काय होता आपला, अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू कॉस ऑफ थीटा होता. बरोबर. दिस इज आवर. अँड अल्फा काय होतं बघा, अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ पी साइन थीटा अपॉन क्यू प्लस पी कॉस थीटा. चेक करा. सो अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस, सॉरी आत्ताच आपण फाइंड केलेला आहे व्हॅल्यू,
क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू, क्यू साइन थीटा पी प्लस क्यू. So this is direction and this is result. Now look at the first case. जर थीटा 0 असेल ए बार आणि बी बार मधला अँगल, तर आर किती येणार बघा. हा कॉस 0 काय होणार आहे, 1 होणार आहे. सो राहिलं काय फक्त पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू राहणार ना, कारण कॉस ऑफ 0 किती असतं, 1 असतं. सो देअरफॉर आर किती मिळणार बघा, पी प्लस क्यूचा स्क्वेअर. देअरफॉर आर किती मिळणार, पी प्लस क्यू मिळणार. लक्षात आलं. म्हणजे थोडक्यात जर अँगल 0 डिग्री असेल दोन्ही वेक्टरमध्ये, तर त्यांचा रिझल्टंट थोडक्यात काय मिळाला, दोघांची ॲडिशन झाली. दोन वेक्टर्स पॅरलल झाले. थोडक्यात दोन वेक्टर्स पॅरलल असतील तर त्यांचं रिझल्टंट काय झालं, दोघांची ॲडिशन झाली. तसंच अल्फा काय येणार बघा, टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन ऑफ 0 पी प्लस क्यू कॉस ऑफ 0. पण साइन ऑफ 0 0 असं, त्यामुळे अल्फाची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 0च मिळेल. सो दिस इज आवर फर्स्ट केस, दॅट इज अल्फा इज इक्वल टू 0. लक्षात येते. लिहून घ्या पहिली केस. आता दुसरी केस काय करायचं, 90 डिग्री करायचं. चला हे रब करू का मी. नाउ विल कॉन्सन्ट्रेट ऑन सेकंड केस. बाकी सगळं मी आता हे असंच ठेवतो, हे असंच ठेवतो. बघा तुम्ही सगळं पुन्हा एकदा रिपीट लिहून घ्या सगळं. सो इफ थीटा इज इक्वल टू 90 डिग्री, सो देअरफॉर आर इज इक्वल टू व्हॉट, अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. का तर कॉस 90 किती असतं, 0 असतं. सो हे सगळं 0 होणार. राहिलं काय फक्त हे काय पुढे सॉल्व करता येत नाही, त्यामुळं आहे तसं. बघा जर दोन वेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, असा पी बार आणि असा क्यू बार असेल, तर त्यांचा हा जो रिझल्टंट आहे तो किती मिळणार आहे, अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मिळणार. आणि अल्फा किती मिळणार बघा, टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन 90. साइन 90 किती असतं, 1. सो क्यू अपॉन पी प्लस कॉस 90 किती असतं, 0. सो क्यू अपॉन पी मिळणार आहे. सो दिस इज वॉट, दिस इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा, और वी कॅन से दॅट दिस इज द सेकंड केस. काय, जर दोन वेक्टर जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्यामधला रिझल्ट आणि त्यांच्यामधली डायरेक्शन. समजलं. चला लिहून घ्या ही व्यवस्थित. काही शंका असतील तर नोट डाऊन करून ठेवा. नेक्स्ट केस थर्ड बघूया आपण. आता आहे तसंच ठेवतो मी. दिस इज आर. नाउ केस थर्ड. नाउ व्हॉट इज केस थर्ड, इफ थीटा इज इक्वल टू 180 डिग्री करूया. म्हणजे दोन वेक्टर्स एकमेकांना अँटी पॅरलल बघूया. काय करूया, अँटी पॅरलल. सो देअरफॉर आर काय येणार बघा, अंडर रूट हे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस ट्वाइस पी क्यू होणार बघा, कारण कॉस 180 मायनस 1 असतं ना. देअरफॉर आर किती मिळणार, अंडर रूट पी मायनस क्यूचा स्क्वेअर. देअरफॉर आर किती मिळणार, पी मायनस क्यू. आधी पी प्लस क्यू होता, आता अँटी पॅरलल असल्यामुळे मायनस आलं. आणि हे काय होणार आहे, टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन 180. साइन 180 0च असतं ना, पी प्लस क्यू कॉस 180. सो इट मे बी 0. सो ही झाली बघा पॅरलल आणि अँटी पॅरलल अल्फा साहजिकच 0 होणार आहे ना. रिझल्टंट वेक्टर अँगल जो मिळणार आहे तो 0च मिळणार आहे, पण त्याची मॅग्नेट्यूड व्हॅल्यू मात्र एकदा पी प्लस क्यू झाली आणि एकदा पी मायनस क्यू झाली. सो दिस इज अबाउट द लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ वेक्टर्स. ओके चला रफ करा. हे रफ करतो मी, लिहून घेतलं असेल. सो दिस इज आवर सेकंड पॉईंट ऑफ टुडेज लेक्चर. बघा आधी आपण सगळे थोडंसं थेरॉटिकल समजून घेऊया आणि मग अजून MCQ काय आपण डिस्कस केलेलं नाहीत. सो MCQ त्यानंतर एक वाटल्यास सेपरेट लेक्चर घेऊ, ज्याच्यामध्ये मॅक्सिमम MCQज आपण डिस्कस करायचा प्रयत्न करू किंवा डिस्कस करूया. आधी थोडीशी थिअरी क्लिअर होऊ देत नक्की वेक्टर्समध्ये काय असतं ते, आणि त्याच्यानंतर मग आपण MCQज किंवा न्यूमेरिकल जे आहेत ते डिस्कस करूया. चला आपला तिसरा जो आजचा पॉईंट असेल तो काय असेल बघा, रिझोल्यूशन ऑफ वेक्टर्स. रिझोल्यूशन ऑफ वेक्टर्स. ओके, रिझोल्यूशन
रिझॉल्व करायचं. सो रिझॉल्वचा अर्थ काय? डिवाइड करणे. रिझॉल्व करणे म्हणजे काय? डिवाइड करणे. ओके, किंवा स्प्लिट करणे. स्प्लिट आपण म्हणतो ना, समजा एक असेल, एकाचा आपण स्प्लिट करू शकतो ना. ओके, जसं की मगाशी आपण पॅरलोग्राम काढला होता, त्यात जो आर बार होता तो आर बार स्प्लिट झाला बघा, पी बार आणि क्यू बार असं म्हटलं तरी चालेल. ओके, सो रिझॉल्युशनचा अर्थ काय? स्प्लिटिंग ए व्हेक्टर्स किंवा व्हेक्टर इनटू इट्स कंपोनंट्स with respect to direction. Splitting a vectors into its components. एक वेक्टर त्याच्या कंपोनंट्समध्ये स्प्लिट करायचं. मला वाटतं हे बेसिकमध्ये मी तुम्हाला पोझिशन वेक्टर्स एक सांगितलं होतं बघा. काही हरकत नाही, आपण ते पुन्हा तोच पॉईंट आता इथे रिपीट होणार आहे. तर एक वेक्टर स्प्लिट करायचा, मग तो 2 कंपोनंटमध्ये स्प्लिट होईल किंवा 3 कंपोनंटमध्ये स्प्लिट होईल. आपण 2 डायमेन्शनलचं बघूया. समजा एक आपल्याकडे ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस आहे, समजा ॲक्सिस आहे वाय ॲक्सिस, हा 0 पॉईंट आहे. तर मी 0 पासून एक वेक्टर काढला बघा, हा सपोज, याला मी नाव देतो फॉर एक्झाम्पल आर बारच नाव देतो, आर बार. ठीक आहे, तर हा आर बार आता आपण काय करूया, 2 कंपोनंटमध्ये स्प्लिट करूया. तर एक कंपोनंट म्हणजे इथून मी इथं एक परपेंडिक्युलर लाईन टाकली तर हा एक वेक्टर मिळाला थोडक्यात बघा, ओ ए बी, हा एक वेक्टर मिळाला. ह्याला एक नाव देऊ आपण, सी नाव देऊया. आणि इथं समजा अँगल आहे थिटा असं आपण म्हणूया. तर हा मेन वेक्टर आहे. स्प्लिटिंग ए वेक्टर, हा आर बार स्प्लिट करायचा आता ह्या वेक्टरमध्ये आणि ह्या वेक्टरमध्ये. तर काय करायचं, हा आर बार हॉरिझॉन्टल स्प्लिट झाला की हा झाला आर एक्स बार, एक्स ॲक्सिसला म्हणून त्याला नाव आर एक्स बार दिलं. आणि हा काय असेल, आर वाय बार. म्हणजे आपला आर बार जो आहे त्याचे 2 कंपोनंट्स मिळाले आपल्याला. एक हॉरिझॉन्टल कंपोनंट मिळाला आणि एक व्हर्टिकल कंपोनंट मिळालं. जे हॉरिझॉन्टल कंपोनंट मिळालं त्याला आपण नाव दिलं आर एक्स बार, आणि आता जे व्हर्टिकल कंपोनंट मिळाले त्याला आपण नाव दिलं आर वाय बार. मग या स्प्लिटिंग अपच्या डेफिनेशन प्रमाणे आपण असं लिहूया, हा आर बार दोघांमध्ये स्प्लिट झाला. कोण कोण? आर एक्स बार आणि आर वाय बार. बघा, वेक्टर इज इक्वल टू 1 वेक्टर प्लस अनदर वेक्टर. म्हणजे ह्या वेक्टरचे हे 2 वेक्टर ॲड झाले की हा वेक्टर मिळाला, रिझॉल्युशन झालं आरचं दोघांमध्ये. किंवा हा रिझल्टंटच आहे ना कुणाचा, आर एक्सचा आणि आर वायचा. पॅरलोग्रामचा जरी रूल इथं वापरला तरी चालतोय बघा, मॅग्निट्यूड व्हॅल्यू आपल्याला मिळते. आता हेच मी असं लिहितो, आर बार इज इक्वल टू, ह्या आर एक्स ऐवजी मी असं लिहिलं तर चालेल, आर एक्स आय कॅप प्लस आर वाय जे कॅप. बघा चालू शकतं हेच, फक्त आर एक्स बारच्या ऐवजी मी काय लिहिलं, आर एक्स इंटू आय कॅप लिहिलं. आय कॅप आणि वाय जे कॅप म्हणजे काय, आय कॅप अँड जे कॅप आर युनिट वेक्टर्स along x and y direction respectively. आय कॅप आणि जे कॅप कोण आहेत, युनिट वेक्टर्स आहेत. म्हणजे हेच आपण असं लिहिलं तरी चालतं. सो ह्याला म्हणायचं रिझॉल्युशन ऑफ वेक्टर्स. आपण हे प्रूव्ह सुद्धा करू शकतो बघा. आता मला सांगा, हा जो आर बार आहे ह्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन लिहू शकतो आपण, लिहू शकतो. दोन्ही मेथडनं लिहू शकतो. एक या डायग्राम प्रमाणे पण लिहू शकतो आणि एक आपल्या मागाच्या पॅरलोग्राम लॉ प्रमाणे पण लिहू शकतो बघा. पॅरलोग्राममध्ये मग आपण काय बघितलं होतं, आर बारची व्हॅल्यू, मॅग्निट्यूड ऑफ आर काय बघितलं होतं, अंडर रूट पहिल्या वेक्टरचा स्क्वेअर दुसऱ्या वेक्टरचा स्क्वेअर प्लस ट्वाईस ऑफ दोन्ही वेक्टर इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन दिस 2 वेक्टर. चालतंय का असं? सो ह्या डेफिनेशन प्रमाणे जर याचा जर यूज करायचा झाला तर काय होणार आहे, आता पहिला वेक्टर कोण आहे, आर एक्स बार, दुसरा वेक्टर कोण आहे, आर बार, आर वाय बार. मगाशी कोण होता, पी बार आणि क्यू बार होता ना. आता याच्याप्रमाणे जर ही डेफिनेशन लिहायची असेल तर आर काय होणार बघा, अंडर रूट पहिल्या वेक्टरचा स्क्वेअर म्हणजे कुणाचा स्क्वेअर, आर एक्सचा स्क्वेअर, प्लस दुसऱ्याचा वेक्टर म्हणजे कुणाचा स्क्वेअर, आर वायचा स्क्वेअर, प्लस ट्वाईस ऑफ. आता थिटा इथं किती असणार आहे मला सांगा, थिटा म्हणजे काय, 2 वेक्टरमधला अँगल. आता हे थिटा थोडंसं विसरा बाजूला करा. ह्या वेक्टर आणि ह्या वेक्टरमधला अँगल किती आहे सांगा, हा
90 आहे. सो कॉस 90 किती असतं? 0 असतं ना. सो किती मिळालं मॅग्निट्यूड? मगाच्या नियमाप्रमाणे एवढं मिळालं. आता ह्या डायग्राम प्रमाणे एवढं मिळतंय का आपण चेक करूया. काय करायचं बघा. समजा आता मी हा थिटा कन्सिडर केलेला आहे. हा थिटा म्हणजे काय? डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर. मगाशी अल्फा होतं ते इथं थिटा म्हणलं. नावं कधीही कशी बदलू शकतो आपण. मला सांगा इन ट्रायंगल OAB, चेक करा ट्रायंगल OAB दिसतंय. सो ह्या ट्रायंगलमध्ये जर मी साइन थिटा वापरलं तर काय होईल? अपोजिट. आता हा म्हणजे थोडक्यात RY बार आहे ना, आणि हा पण कोण आहे? RX बार आहे. चालेल समोरासमोर. सो अपोजिट ह्याची जर व्हॅल्यू लिहायची झाली तर काय होणार? ती RY अपॉन हायपोटेनियस म्हणजे कोण? R. देअरफॉर RY किती मिळेल आपल्याला सांगा? R साइन थिटा मिळेल. चालेल. सेम जर मी कॉस थिटा वापरला त्याच ट्रायंगलमध्ये तर ॲडजेसंट RX अपॉन हायपोटेनियस म्हणजे R. देअरफॉर RX काय मिळालं मला सांगा? R cos थिटा. चालेल. RY आणि RX मिळाला आपल्याला. आता काय करूया आपण? दोन्ही साईडचा स्क्वेअर करूया, ॲड करूया. सो काय येणार? RX स्क्वेअर प्लस RY स्क्वेअर. दोघांच्या लेफ्ट साईड हे केल्या. सिमिलरली तशा R स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस R स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. इथं मी R स्क्वेअर कॉमन काढतो. काय राहील ब्रॅकेटमध्ये? 1 राहील ना, कारण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती असतं? 1 असतं. सो R स्क्वेअरची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? RX स्क्वेअर प्लस RY स्क्वेअर. देअरफॉर R किती मिळालं बघा? अंडर रूटमध्ये RX स्क्वेअर प्लस RY स्क्वेअर. म्हणजे या डायग्रामवरनं जरी आपण गेलो तरी आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ R किती मिळालं? अंडर रूट RX स्क्वेअर प्लस RY स्क्वेअर. आणि मगाच्या नियमाप्रमाणे गेलो तरी पण तेवढंच मिळालं ना. सो याला काय म्हणायचं? दिस इज मॅग्निट्यूड ऑफ R बार. चालेल का? सो हे झालं काय? ह्या R बारचं मॅग्निट्यूड झालं. लक्षात येते? काय समजलं मी? काय म्हटलं मी? सो जो R आहे रिझल्टंट वेक्टर जो स्प्लिट होणार आहे दोन कंपोनंटमध्ये त्याचं मॅग्निट्यूड काढलं. आता बघा त्याचं मॅग्निट्यूड साहजिकच दोघांवर डिपेंड आहे ना, पण अँगल फिक्स दोघांमध्ये किती आहे? 90 डिग्री आहे. सो दिस इज नथिंग बट द रिझल्टंट. आता आपण थिटा करूया. थिटा म्हणजे काय? डायरेक्शन. सो सेम मग डायरेक्शनसाठी काय करूया? टॅन थिटा म्हणूया. टॅन थिटा अपोजिट म्हणजे कोण? RY अपॉन ॲडजेसंट म्हणजे कोण? RX. सो थिटा इज इक्वल टू व्हॉट? टॅन इनवर्स ऑफ RY अपॉन RX. So this is what? This is direction of resultant vector R bar. हे R बार ची डायरेक्शन आहे ना थिटा हॉरिझॉन्टलला. लक्षात आलं? सो दिस इज द डायरेक्शन आणि दिस इज मॅग्निट्यूड. बघा आपण मॅग्निट्यूड पण काढला आणि डायरेक्शन पण काढली. सो याला काय म्हणायचं? रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स. आता बघा हे रिझोल्युशन ऑफ वेक्टर आपण 2 डायमेन्शनसाठी बघितलं. असं 3 डायमेन्शनसाठी सुद्धा ऑप्शनल केस घेतली जाते. सो तिथं मग काय येणार सांगा? हा R काय येणार? इज इक्वल टू अंडर रूट फॉर, इथं लिहितो मी, फॉर 3D. फक्त आता ही मॅग्निट्यूड व्हॅल्यू फार मोठी असते किंवा 3 अँगल वेगवेगळे मिळतात. आपण फक्त ॲटलिस्ट वेक्टर तर लिहूया. R बार काय येईल सांगा? RX I कॅप, RY J कॅप, RZ K कॅप. चालेल का? आणि रिझल्टंटचा मॅग्निट्यूड काय येईल? अंडर रूट पहिल्याचा स्क्वेअर, दुसऱ्याचा स्क्वेअर, तिसऱ्याचा स्क्वेअर. आणि हा फक्त जसा थिटा आला तसा फक्त एक थिटा येणार नाही, 3 अँगल वेगळे येतील ज्यांना अल्फा बीटा गॅमा म्हटलं जातं. पण हे एक स्टडी केस आहे, महत्त्वाचं हे. सो दिस इज व्हॉट वी कॉल्ड ॲज रिझल्टंट ऑफ रिझोल्युशन ऑफ 2 वेक्टर्स. बघा आपण काय बघितलं? रिझोल्युशनमध्ये एक वेक्टर 2 कंपोनंटमध्ये कसा रिझॉल्व झाला हे बघितलं. ओके, म्हणजे 2 कंपोनंट्स कुठले कुठले आहेत? एक एक्स ॲक्सिसचा कंपोनंट आहे आणि एक वाय ॲक्सिसचा कंपोनंट आहे. सो एक वेक्टर जो आहे तो 2 कंपोनंट्समध्ये इथं काय झाला? रिझॉल्व झाला. बघा आपण आज टोटल 3 पॉईंट्स बघितले. ठीक आहे, कुठले कुठले 3 पॉईंट्स बघितले? सगळ्यात पहिला बघितला तो
पॉलिगॉन लॉ ऑफ व्हेक्टर्स बघितला, व्हेक्टर ॲडिशनचं पॉलिगॉन लॉ. म्हणजे पॉलिगॉन म्हटलं की 5 बाजू, त्याच्यामध्ये आपण काय केलं की 4 बाजूंची ॲडिशन केली इज इक्वल टू 5वी बाजू असं म्हटलं. P1 प्लस P2 प्लस P3 प्लस P4 इज इक्वल टू P5 म्हटलं. ओके, तो आपला पहिला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट आपण काय बघितला तर जो काही रिझल्टंट होता पॅरलेलोग्राम लॉमध्ये, लॉ ऑफ पॅरलेलोग्राम बघितला, ज्याच्यामध्ये रिझल्टंट व्हेक्टरची मॅग्निट्यूड व्हॅल्यू आपण फाइंड केली ॲज वेल ॲज आपण त्याचं अँगल फाइंड केला. म्हणजे अँगल म्हणजे डायरेक्शन लक्षात ठेवा, आणि डायरेक्शनसाठी टॅन फंक्शन वापरतो आपण. सो मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आपण त्याच्यामध्ये फाइंड केली. मग त्याच्या 3 केसेस सुद्धा बघितल्या होत्या बघा. ओके, आणि हा झाला आपला तिसरा पॉईंट म्हणजे रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स. म्हणजे एक वेक्टर 2 कंपोनंटमध्ये रिझॉल्व झाला लाईक दिस. मग हे युनिट वेक्टर्समध्ये असंही लिहिलं जातं किंवा त्याची मेन मॅग्निट्यूड व्हॅल्यू एवढी. मग ही दोन्ही पद्धतीने काढली, मगाच्या पद्धतीनं काढली ॲज वेल ॲज आत्ताची जी आपण डायग्राम ड्रॉ केलेली आहे म्हणजे कुठली ही डायग्राम, ह्या डायग्रामच्या मदतीनं सुद्धा आपण काय केलं ही व्हॅल्यू फाइंड आउट केली. त्याच्यानंतर आपण काय केलं, त्याची जी डायरेक्शन आहे त्या डायरेक्शनला आपण थीटा म्हटलं, तर ती डायरेक्शन आपण फाइंड केली थीटा. ओके, सो आणि हे पुन्हा आपण 3 डायमेन्शनल म्हणजे 3D साठी जर किंवा 3 वेक्टर्स 3 कंपोनंटमध्ये जर एक वेक्टर रिझॉल्व झाला, स्प्लिट झाला किंवा डिवाइड झाला तर त्याचं कन्वर्जन हे असं होणार, तो वेक्टर मग असा लिहिला जातो. ओके, एक लक्षात ठेवा, वेक्टर म्हटलं की त्याच्यामध्ये एकतर युनिट वेक्टर असा आला पाहिजे किंवा फक्त बार असं आलंच पाहिजे, आणि फक्त मॅग्निट्यूड व्हॅल्यू म्हटलं की फक्त एवढी व्हॅल्यू अशी येणार. लक्षात येते? म्हणजे तुम्हाला वेक्टर फाइंड करा म्हटलं की आय बार, जे बार, के बार त्याच्यामध्ये येतच, बार हा येतोच वेक्टर फाइंड करा म्हटलं की. आणि तुम्ही जर मॅग्निट्यूड व्हॅल्यू काढली, आता ही व्हॅल्यू ह्याचं जे आन्सर असेल ते व्हॅल्यू येणार आहे ना, हे काय वेक्टर येणार नाही व्हॅल्यू. ओके, किंवा हा डायरेक्शन असेल, हा अँगल मिळेल काहीतरी. सो लक्षात ठेवा की वेक्टर काढा म्हटलं की त्याच्यामध्ये बार येतो, मग तो युनिट वेक्टरच्या फॉर्ममध्ये पण येईल आय बार, जे बार. आता जेव्हा न्यूमेरिकल सुरू होतील किंवा आपण MCQ डिस्कस करू तेव्हा थोडंसं तुम्हाला अजून ते जास्त क्लिअर होईल. आत्ताच आपलं अजून पुढचं एक लेक्चरसुद्धा आपलं काय सगळं थिअरॉटिकलच चालेल, त्यामुळे सुरुवातीला थेरी व्यवस्थित समजून घ्या. आज काय हे जस्ट दुसरं लेक्चर आहे. पहिले 2-3 लेक्चर्स व्यवस्थित थेरी समजून घ्या आणि त्या बेसवरती मग पुन्हा आपल्याला न्यूमेरिकल्स बघता येतील. हां, आणि अजून एक आहे की या रविवारची जी टेस्ट असेल ती टेस्ट काय पूर्ण या टॉपिकवरती नसेल, थोडा पार्ट या टॉपिकमधला आहे आणि थोडा पार्ट पहिला आपला युनिट्स अँड मेजरमेंटमधला आहे. त्यामुळं सिलेबस मी ग्रुपवरती सुद्धा रिवाईज केलेला आहे येणाऱ्या टेस्टचा. त्यामुळे तसं दोन्ही टॉपिकचा तुम्ही अभ्यास करा. जेवढं या टॉपिकचं शनिवारपर्यंत तुम्हाला मिळेल तेवढा अभ्यास करा. अदरवाईज पहिला जो टॉपिक होता त्याचा सगळा अभ्यास तुम्ही करा. त्यामुळे या पूर्ण टॉपिकवरतीच पुढची टेस्ट असेल असं नाही आहे. ओके, सो जे काही स्टेप बाय स्टेप होत जातं किंवा वेक्टर्समध्ये लक्षात येते का बघा, थिअरॉटिकल जसं चालेलं आहे. सो आता आजचं जे काय आहे ते सगळं व्यवस्थित लिहून घ्या. ओके, त्याच्या पॉईंट आऊट करा, त्यामध्ये काही शंका असेल तर तशा तिथं बाजूला लिहून ठेवा. आपला जो डाऊट सेशन असतो त्याच्यामध्ये आपल्याला ते डिस्कस करता येतं. ओके, सो आपण ठीक आहे, आजच्या लेक्चरसाठी एवढंच भरपूर आहे. आपण थांबूया आजच्या लेक्चरला. आजचे हे झालेले 3 पॉईंट्स व्यवस्थित लिहून काढा. याच्यावरची अजून मी तुम्हाला होमवर्क द्यायला सुरू केलेलं नाही आहे सुरुवात असल्यामुळं. आत्ता फक्त तुम्ही एवढं लिहायचं आणि हे थोडंसं पाठ करायचा प्रयत्न करायचा किंवा समजून घ्यायचं पुन्हा एकदा की प्रॅक्टिकली हे काय आहे, ह्याचा उपयोग कसा होतो आहे, किंवा हे रिझॉल्युशन होतं म्हणजे काय, किंवा हे लॉज आहेत म्हणजे काय, हे थोडंसं हळूहळू आत्ता तुम्ही प्रॅक्टिकली समजून घ्यायचं आहे. आणि मग याच्यावरचे पुन्हा MCQs असतील किंवा न्यूमेरिकल्स असतील ते सॉल्व करायचे आहेत. त्यामुळे आत्ता तरी काही लगेचच तुम्हाला MCQ किंवा न्यूमेरिकल्स नाही, DPP दिलेला आहे तो सुरुवात करा सोडवायचा. सुटतील तेवढे सुटतील, अदरवाईज त्याचे आन्सरसुद्धा मी तुम्हाला सोल्युशनसही देणार आहे. त्यामुळे DPPसुद्धा सगळ्यांनी सॉल्व करायचा प्रयत्न करा. सो हे जेवढं आहे तेवढं सगळं व्यवस्थित लिहा. याच्यामध्ये काही शंका असतील तर त्या शंका बाजूला लिहून ठेवा आणि त्या पुन्हा तुम्ही मला विचारा. ओके, सो आज आपण थांबूया आजच्या लेक्चरसाठी एवढंच. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला वेक्टरचा पुढचा पॉईंट घेऊन. तोपर्यंत सगळ्यांनी अभ्यास करा, काही शंका असतील तर विचारा. थँक्यू सो मच.